राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सदर घटना ही फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही। तसा असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। झालं का डिक्लेमर? कायदेशीर बाजू सांभाळली की कसं सुफाळ जाते पुढं ध्यानात ठेवा। पहिल्या बाळात पानाला तरासे, नंतर कसं सुफाळ ध्यानात ठेवा। ह्या यूट्यूबमध्ये काम करत असताना काही गोष्टी आवर्जून मला जाणवल्या। लोकांना सेक्समध्ये इंटरेस्ट आहे, लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये इंटरेस्ट आहे, लोकांना मनोरंजनात इंटरेस्ट आहे, लोकांना बाहेर काय चाललं आहे तंत्र मंत्र विद्येत इंटरेस्ट आहे, लोकांना निळावंतीत इंटरेस्ट आहे, आणि लोकांना देव आहे का नाही ह्याच्यासुद्धा इंटरेस्ट आहे। बऱ्याच शंका कुशंका आणि आपली सिस्टीम अशी बनवलेली आपल्याला असं अपंग बनवून सोडून दिलेलं आहे ठराविक सिस्टीमने। आपण वळवळ करू शकत नाही। फक्त दोरीत जगायचं आम्हाला भरपूर टॅक्स द्यायचा आणि तोंडासून जायचं एवढंच आपल्या हातात आहे। पण जोपर्यंत आपला रंगारंग कार्यक्रम हे चालू आहे यूट्यूबचा, तोपर्यंत तुम्हाला मी शान करून सोडल्याशिवाय राहणार नाही। आणि जगात अलौकिक किंवा जगात असं काहीतरी चमत्कारी सांगत नाही लोक। जो मोठा झाला तो सांगत नाही, जो बारीक आहे त्याचा तर प्रश्नच येत नाही। तू फक्त कस्टमर आहे, कष्ट कर आणि मर। तुम्हाला लय आतली माहिती देतो, पटलं तर घ्या, नाही तर ह्या कानाने सोडून द्यावं राजा। आपलं काही म्हणणं नाही, सांगणं माझं काम आहे। मला माहिती आहे, हजारात 10 जरी सुधारले ना लय मोठं झालं। स्वतःच्या गरिबीवर, स्वतःच्या परिस्थितीवर, स्वतःच्या संकटावर आणि स्वतःच्या गराव केलेल्या करणीवर जर मात केली ना, विषय संपला। विषय असा आहे, मी तुम्हाला इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला अजिबात कळणार नाही। तुम्हाला थोडी इसकाटून सांगतो। आपल्या एका सबस्क्रायबरची स्टोरी आहे। आपल्या कुटुंबात सबस्क्रायबर आपली कुटुंबाची समजा सगळी, त्या बाच्याची स्टोरी तुम्हाला सांगायची आणि घ्या त्याच्यातून। तुमचा काही गुतोडा असेल ना सोडून टाका राजा हो। शेवटी टायमाला कोणी नाही, मी सोडू ना। त्यामुळं बिंदास निसकोंचेपणे फोन करा, व्हॉट्सअप करा, हाय करा आणि आपली सोडवणुकीतून सुटका करून घ्या। कळलं का? आता स्टोरी येतो। रवी देशमुख प्रॉपर बीडचा पोरगा, थोडा अशा स्वभावाचा होता की लहानपणापासूनच गरिबीत जन्माला आलो, गरिबीत मरायचं नाही। हे स्पार्क असणारी पोरं फार कमी आहेत। तुम्हाला मोबाईलवर खेळणारे, तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावणारे, तुम्हाला स्टिंग पाजून नंतर त्यात बिअर पाजणारे लाग देणार। पण तू हा व्यवसाय कर, मी तुला हे गायडन्स करतो, तू मोठा हो म्हणणारा कोण नाही राजा हो। ध्यानात ठेवा, स्वतःची नशीब कपाळावरची रेषा स्वतःही करा। कोणाच्या नादी लागू नका। माझं येड्याचं ऐका तुम्ही, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। कळलं ना? पासबुक आपलं बस, आकडा बस, डोक्याला ताण नाही। हा जो रवी देशमुख आहे, म्हणला काहीतरी वेगळं होऊन दाखवायचं, मोठं दाखवायचं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असं नाही तसं नाही। डोक्यात फिटच, बाकीच्यांचं काही खरं नाही। एकटा राहायचा, अलिप्त राहायचा, अभ्यासू पोरगा, शिक्षण पूर्ण केलं, DED नंबर लागला, DED पूर्ण केलं। कधी केलं? 2004ला DED पूर्ण झाले। बघा आजच्या तारखेला घटना कशी, अशी लोक आहेत समाजात, यांच्यापासून घ्या शिका, माझं म्हणणं आहे। 2004ला DED चालू केलं, 2005ला शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत। शिक्षक मला तुम्हाला माहिती आहे ना, सरकारी नोकरी, ती काही खाजगी शिक्षक नाही। ते आता कसं इंग्लिश मिडियमचं ते छत्र उगावलेत ना, इंग्लिश मिडियम ते अजून सांगा मला कधी लई पटकून डोक्यात येत। तुम्हाला सांगतो, आपण जातीभेद धर्मभेद हे करतो का, हिंदू मुस्लिम अमकं तमकं, बघा जे कसं आहे, ह्याच्यात काय मजा नाही। तुम्हाला सांगतो, ही येडे आहे सगळं। आपल्या राज्यातली शिक्षण व्यवस्था इंग्लिश मिडियम ज्याला आपण म्हणतो, 75% सिस्टीम ख्रिश्चन धर्मियांच्या हातात आहे। करा सर्च, घ्या माहिती, मग मला उद्या सांगा। असा विषय ते बघा कसं आहे। तो शिक्षक झाला प्राथमिक शाळेचा, आता पगार नोकरी, आता नोकरी मिळली की लगेच छोकरी आलीच, आणि ते होतंच। छोकरी आली म्हणजे लग्न रूपाने आली, मांडवा खालून आली, म्हणजे आता लग्न करायचं। कारण पोरग म्हणजे असं होतं, ते रवी देशमुख ते लफडी करायला नाही, ते त्याच्या डोक्यात याच्यात मजा नाही म्हणला। लाईफमध्ये श्रीमंत आहे, त्या लाईफमध्ये पैसा जो ओरा एक असतो तो
नसलं तुमच्यात तर तुमच्यात घाला. ओराचा अर्थ असा असतो की मेंटली तुम्ही स्वतःला असं समजायचं की मी आत्ता गरीब आहे, माझ्याकडे आता भांडवल नाही, मला आता कपडे घ्यायला पैसे नाही, मला सण येतात, माझा कशात उत्साह नाही, मला निराशा आहे, मी डाऊनफॉल आहे, मी काय करू शकत नाही, लोक नाव ठेवतात, काही असू द्या, डिप्रेशन असू द्या, स्वतःच्या मनाला मेंदूत तुमच्या आतल्या मेंदूत इतकी किंमत आहे ना, त्याचं 460 ग्रॅम वजन आहे, त्या मेंदूत ताकद आहे तुमचं नशीब बदलवण्याची. ध्यानात ठेवा. असं वाटून घ्यायचं की मी गरीब नाही, मी गरीब असेल आता, पण मी याच्यातून मार्ग काढीन, मी मोठं काहीतरी बनीन आणि मी पैसा कमीन, भरपूर कमीन आणि चांगल्या मार्गाने जगल भाऊ, वाकडं तिकडं काय करणार नाही. नाही तर ती नियती असतेच. ह्या रवी देशमुखनी ती बायको केली, बायको चांगली पोरगी, ती मांडवा खालून आल्यावर तिचं शिक्षण झालेलं आणि ते साकटला साकीट तवाच जुळतं. कसं माहिती आहे का, 10वी नापासला 10वी नापासच भेटतात, ग्रॅज्युएटला ग्रॅज्युएट, सीएला सीए, पोलीसला पोलीस, असं एक साकीटाला साकीट असतं. म्हणजे शिक्षक नाही पण तिला बँकेत नोकरी लागू शकते. हा, ती कॉमर्सनी, आणि त्यावेळेस थोडी किंमत होती. आता आहे ना, पार MD झाला तरी ट्रॅक्टरवर वाळू खाली करायला जातो खोरे घेऊन, 500 मिळतात. आताच अवघड आहे. ठराविक सिस्टीमचं असं म्हणणं आहे की तुम्ही खालीच राहा, तुम्ही सुधरूच नाही म्हणून शिक्षणसुद्धा विकत आहे, त्याच्यावर टॅक्स आहे, GST. ध्यानात ठेवा. टॅक्स कोणावर नाही तुम्हाला सांगतो. हां, बोलण्यासारखं लय असतं. गुजरातमध्ये जे मारवाडी त्यांचे हिरे आहेत, सोन्यावर टॅक्स कमी आहे. सोनं कोण घेतं, लाख रुपये तोळ्याचं, श्रीमंतच घेतात ना, त्याच्यावर टॅक्स कमी. हिरे 2% टॅक्स. शिक्षण घ्यायचं म्हणलं 18%. ही सिस्टीम आहे. क्रॅक करा, यशस्वी व्हा आयुष्यात, आणि सिस्टीमच्या काही नादाला लागू नये. जय श्रीराम, मारा मारा मारा, हे नाही, हे ते चांगलं नाही. सुधरा, अजूनही सुधरा. धर्म काय आमच्याकडून जाऊन आयुष्य घाललं आम्ही हे करण्यात. हां, ती जाऊन द्या. तुम्हाला महत्त्वाचा विषय येतो आता. हा जो रवी देशमुख आहे, बायको म्हणले मी बी नोकरी करते, चालतंय म्हणला. त्या काळात दोघांचं मिळून 60-70 हजाराची, सोपं नाही त्या काळात. जेव्हा सोनं 6,000 होतं, 8 तोळं 9 तोळं महिन्याला कमाई, म्हणजे सोपं आहे का? आजच्या तारखेला 8 लाख पगार झाला. 2 वर्ष नोकरी केली. हा जो रवी देशमुखच्या डोक्यात एकच, आपण शिक्षक झालो आहे, आपल्या आयुष्याची हे झालं, आपलं पेन्शन मिळणं, पैसा मिळणं, सगळं हेच लाईफ आहे का? कारण त्याच्या आतमध्ये आता कोणाला कशाचा रैमानीकडे असतो, कोणाला काय जातो, याच्या आतकडे कसा होता, उद्योजक व्हायचं, व्यवसाय करायचा, व्यापार करायचा, मोठं व्हायचं. वस्तुस्थिती सांगतो, ही जी साईडला तुम्हाला जी सरकार बिरकार हे दिसतं ना, हे नाही देश चालवत. देश चालवतात उद्योगपती. लक्षात घ्या. द मोस्ट पॉवरफुल पर्सन अडानी आणि अंबानी, दोन्हीच्या नावात ए बघा. असू, अनंत असू, अजित असू, काही असू, ही पॉवरफुल, ही फार पैसा खेचायला खतरनाक, लवचिंबासारखा पैसा खेळतात लोक. काही लाख कोटीमध्ये खेचतात. त्यांना ठेव, काही लाख कोटी. आपल्याला लेता सुद्धा आकडे येते, आपण लय इडी आहेत तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला आतलं अजिबात कळत नाही. मी सांगतो तुम्हाला दिसकाटून. म्हणला ती चालू पगाराची गव्हर्नमेंटची सरकारी नोकरी आणि रवी देशमुखनी सोडून दिली. बायकोचा विचार घेतला, बायकोचा हमेशा प्राधान्य दिलं स्वतः, आणि मन जुळलेल्या व्यक्ती होत्या नवरा बायको दोघं. तू काळजी करू नको, माझ्या विश्वासाने तुझा म्हणले आहे. हां, तुला जमत असेल कर. त्यानंतर 2 मुलं झाली. त्याच्या आधी एक मॅटर झाला त्यांच्या आयुष्यात. नोकरी सोडली, मला उद्योग करायचा. मला बरं करू द्या, करा उद्योग. टेंडर घ्यायचा शासकीय, आणि तुम्हाला माहिती आहे आतून शासकीय अधिकारी एक आणि एक ते आमदार बिमदार मंत्री बिंत्री, हा एक स्टेप बाय स्टेप असते. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट चालतात ना, ह्याच्यात 50 रुपयाचं काम असेल ना, तिथं 90 रुपये निधी पडतो तुमच्या आमच्या टॅक्सचा. आणि मग ते 50 रुपयाचं काम त्याच्यात बी ते 30 रुपयाचंच करायचं, परफेक्ट करायचं नाही. आणि मग त्याचे 40-50 रुपये शिल्लक राहतात. मग 5 रुपये 10 रुपये 2 रुपये 4 रुपये 10 रुपये 20 रुपये अशा वाटणे असतात. ही आतली दुनिया आहे. यांच्या नादाला तुम्ही लागूच नका. हां, तुम्हाला काय 1000-2000 मिळतात ना, ती लोक बरीचशी घेतात, काहींना दारू घेतात, फक्त बटणं. आता त्यालाही मत राहिलं नाही, ते बी आधीच लोड होऊन येतं आहे मतदान. जाऊ द्या, मरू द्या. ह्या घटनेमध्ये इतकं बघण्यासारखी ऐकण्यासारखी स्टोरी ही की त्यांनी टेंडरचं काम चालू केलं. 7 कोटी रुपयाचं टेंडर, हळूहळू वाढता वाढता वर्षभरात 7 कोटी रुपयाचं टेंडर भावाला देऊन टाकलं त्यांनी. म्हणलं नाही, वेगळं काहीतरी व्हायचं. बघा, ती टेंडर भावाला देऊन टाकलं.
भाव आता कसं कसं असतं, दत्तक पुत्राला इष्टटीची तमा नसते ध्यानात ठेवा. आयत्या पिठाव, आयत्या, आता माझ्या बाय सांग आयत्या भोकावून आगोबाजू बसतो ना, त्याला कशाचीच किंमत असते. भले तो एखादा राजकीय पक्ष असो का, ते घडलेला हे नसतो, संघर्षातून उभा राहिलेला नसतो. आठवणी नाव घ्यावं लागेल नामदेव डासा, असा कार्यकर्ता होता रिपब्लिकन ह्याच्यातला, की अक्षरशः मिसळ खाऊन अशा प्रकारे संघर्ष केला. हे चळवळीतून आलेले कार्यकर्ते, त्याला किंमत आहे. एखादा लयच बापदादाची 1000-2000 कोटीची प्रॉपर्टी घेऊन त्याला किंमत नाही. त्यांच्या कविता संग्रह जरूर एखादा निवांत वेळा ऐकला. नामदेव डासाळ ग्रेट माणूस, लय म्हणजे जास्त काय जगात चांगलं काय तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो मी. दुसरी गोष्ट म्हणला, ही बावाला देऊन टाकलं, तू कर. ही सिस्टीम समजून सांगितली कसं आहे काय, कोणाला किती द्यावं लागतात काय, तू कर. धाकटा भाऊ ते ताब्यात आलं, पैसा आला. आणि मराठी माणसाचा एक दुर्गुण तुम्हाला माहिती, एक गुजराती एक मारवाडी जितक्या व्यवस्थित प्रकारे आलेल्या लक्ष्मीला तो अगरबत्ती लावू जाम होते. तुम्हाला सांगतो, संध्या दिवसभर धंदा केला नाही, शटर खाली ओढलं की ही करणार, मोजणार, तिचा मान ठेवतो. आपल्याकडे ना थोडा रैमानी असतो आपल्या आतमध्ये. पैसा आला, वळवळ 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 चालूच झाली भाऊ याची. डाभा, पार्ट्या, हॉटेलिंग, बाया, जामखेड, दुनियादारी. इन्कम मुद्दल जाग्या, इन्कम गेला बोंबलत. माझ महिन्यात आवाज येतो. ही चुकीची घटना आहे, गोष्ट आहे, करू नका. चिवाज रिगलची ब्लॅक लेवल प्या, ग्रीन लेवल प्या. उद्योगपती सुद्धा दारू पितात बरं का मोठे मोठे, पण त्यांचं कसं असतं, ते बर्फाचा खडा, ती सिपसिपनी आणि 90 ml. जी माझ्या 90 देते कशात नाही. 2000चे क्वार्टर आहे, 5000चे क्वार्टर आहे, 90 घेणार. रिचमध्ये त्याला आता मंगेशकरचं मधुर जुनं संगीत, कमी लाईट. अहो काय ती लोक एन्जॉय करते. हाय फाय जागायला शिका तुम्ही. ती लय महाग झाली बा. मग काय करतो आता काल एक फोन आलता, मला तर लय सांगायचं असतं, मला टाईमच नाही. म्हणला मी 4-5 दिवस झालं मारणार. त्याचा ह्या घटनेचा संबंध आहे याच्याशी. पण मी म्हणलं कावा तरी पेणारा माणूस, 4-5 दिवस झालं रोजचे 4-5 क्वार्टर. म्हणलं तू काळीच उलटून मारणार म्हणलं तू. म्हणलं काय घेतोय तू आता, तिथं 300-350 रुपयाला झाले. म्हणलं मारण्याचं माग ते हप्ता द्यायचा ना लाडक्या बहिणींचा. तो म्हणला मी सध्या हदबट नाही, ते देशी दारू पितोय, 10 रुपयानेच वाढली फक्त. म्हणलं आवड आहे. म्हणला मी पण लय हुशार आहे. म्हणला मी लिंबू पिळून पितो, अख्खं लिंबू पिळल्यावर त्याची पावर कमी होते. म्हणलं आवड आहे लोकांचं. चांगलं गरीब एक मुलगा आहे, सगळं अशी लोक आहेत बघा समाजात. म्हणला बायको जसा रडती सगळी, पण मला कंट्रोलच व्हाय ना. हा प्रकार करणीचा असू शकतो. लक्षात की एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवण्यासाठी त्याला कुठल्याही मार्गाला लावू शकतो. ह्या आपल्या घरात जर तुम्ही समाधान नसा, सुखी नसतान, तर थोडं न्यार शांत बसून विचार करावा, काय मार्ग केला पाहिजे, कुठल्या घटना कशा घडल्यात, किती तारखेला घडल्यात. हा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बघा, एखादा क्राईम जर घडला ना, त्या एका फळ्यावर काही ठराविक घटना हे ते लिहितात, नावं लिहितात. ते एक गणित वेगळी असतात. ती हुशारपणा, येड्याची दुनिया राहील नाही, येड्याला जगू बी देत नाहीत लोक. ह्या घटनेमध्ये ते भावाने उत्मत करायला सुरुवात केली, पण घेतला सांभाळून. काय करणार आता, आपलं हाते करंगळी, ती काय त्याला रोग झाला मग काय हे करून टाकतो का आपण, कापून टाकतो का, त्याच्यावर कावळा हागला तर नाही ना, पुसूनच ना, करंगळी आहेत काय करणार. असा विषय. भावाला समजून घेतलं. म्हणलं ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी, हरवी देशमुख ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं. एका कंपनीची स्थापना केली. नेमका कोरोना चालू झाला. कोरोना पिरियडमध्ये हा माणूस दुसऱ्या कंपनीची स्थापना केली, सॅनिटायझर. काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, प्रचंड आहे. हळूहळू हा माणूस जवळजवळ 200-300 कोटी रुपयाचं त्याचं साम्राज्य तयार झालं. 2 कंपन्या झाल्या. मग आता तेवढं थांबावं का नाही. पण ही जी बुद्धिमत्ता असते ना, ही कधी खालडाऊन ह्याला राहत नाही. त्यांच्या वडिलांचा एक मावसभाऊ होता पुण्यात. कोरोनामध्ये पार खायला माग झालेला, नोकरी गेलेली, सगळे गेलेलं, लाईट बिल असतं सगळे. आता जगायला काय कमी लागतं का. ते शिरण आला. तो त्याची बायको, वडिलांचा शब्द होता, हे त्याला थोडा आधार दे रे, आम्ही लय दिवस एकत्र घातल्यात. ह्या रवी देशमुखनी त्याच्या वडिलांच्या मावस भावाला आणि त्याच्या बायकोला कंपनी जिथं टाकली होती तिथं बोलावलं, त्यांना राहायची व्यवस्था केली, हिशोब दिला, मॅनेजर बनवलं. चांगलंच काम द्यावं लागणार ना आता, जवळचा माणूस मानल्यावर. सिस्टीम समजून सांगितली. 100-150 कामगार हाताखाली, कंपन्याच म्हणल्यावर त्याला काय.
बघा माणसाला पलटी कशी बसते. सगळ्यात मात्र रवी देशमुखचं अजून एक वैशिष्ट्य होतं, जन्म झाल्यापासून आतापर्यंत मोठं व्हायचं, श्रीमंत व्हायचं, उद्योगपती व्हायचं, पण प्युअर नास्तिक माणूस. काय हरकत नाही, संविधानानुसार त्याला काय आहे काय, माझ्या हातात आता रुद्राक्ष आहे, हा माझं संविधान दिलं मला हक्क आहे. मला जिथं मला समाधान वाटतं, मला जे बरं वाटतं, मला आध्यात्मिक ताकद, तिथं मी कुठल्याही देवाची पूजा करू शकतो. माझा विश्वासच नाही, ती पण संविधान मोबा दिली. कुणी कुणाचं मालक नाही ह्या जगात. पण मी असा आहे म्हणून तू असा करून, मी आमच्या देव मानत नाही म्हणून तू मान नको, हे उद्योग नाही करायचे कधी. संविधानाला विरोधात काम नाही करायचं कधी. संविधानानुसार देश चालतो. हा लय परफेक्ट लिहिलेलं. ऐका, ती आणली बा जोडपा तिथं, ते रोजचे 35 आणि 40 लाख रुपये मशीनवर मोजायचं काम त्यांनी बघितलं. तिथं ती जी बाई आहे आणि हा बाबा, ह्या दोघांनी मिळून एक कटकारस्थान केलं. बघा, तुम्हाला दगा द्यायला, तुम्ही हालहाल व्हावा, तुमचं तुम्ही मरावा, तुम्ही नष्ट व्हावा, तुम्ही अडचणी सापडावं म्हणून लांबचा कुणी येणार नाही. माझ्यासारखं येणार नाही लांबून तुमचं वाटलं व्हावं म्हणून. जवळचाच असतो, कधी कधी रक्तामासाचा असतो, बावखी असते. ओळखणाऱ्या लोकांच्यातच शत्रू आपल्याला येत. 100, 200, 300 लोक असतात, लय नाहीत, 200-300 त्यांच्या शत्रू आपला असतो. त्यांना त्यांचं वाटलं व्हायचं ना करू, पण दुर्बुद्धीला ते वाईट आहे. देव आहे तिथं, दानव आहेच. काही त्यांना फक्त आसुरी म्हणजे राक्षसी आनंद मिळतो. वाईट झालं याचं पडीक पडलं काटा वगैरे बरं झालं हे आनंद असतो. असा विषय ऐकून घ्या. त्या बाईने असा कार्यक्रम राबवला की हा एवढा श्रीमंत बनच कसा शकतो, म्हणजे एखादी संपत्ती न दाखवणे. परफेक्ट कार्यक्रम कुठंतरी असतो, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला करणी किंवा जादूटोना, ब्लॅक मॅजिक, अमकं तमकं काही. आणि ह्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यात फरक आहे, ध्यानात ठेवा. अंधश्रद्धा कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. खरं ज्ञान न घेता फक्त एखाद्याला लुबडण्याच्या, एखादा पैसे काढून घ्यायच्या, खोटं नाही तरी काय कर, ही अंधश्रद्धा आहे. काहीतरी अगोदर श्रद्धा आहे, त्याला किंमत या ओरिजिनलला. कामाख्या देवी बघा, आणि हे पर्सेंटेज कमी. आता ह्या घटनेमध्ये काय होतं, झालं त्या क्रिया जी केली त्यांनी काम करायला सुरुवात केली. लोकांचे ऑर्डर कॅन्सल झाल्या, कंपनी बंद पडली. दुसरी कंपनी ज्यांचं देणं होतं त्या लोकांनी तगादा चालू केला. तेवढंच करून राहिलं नाही, प्रचंड टेन्शन. त्यावेळेस पण एक गाडी होती, आज बी एक गाडी आहे, तिचं नाव ऑडी. ती आता कंपनी मला तेवढं लावतो. गाडी मात्र पहिली एक गाडी होती ती विकून टाकली. सासरू सासऱ्याचं दागिनं. आता अशा लोकांच्याकडे सोनं काही किलोचं असतं, लक्षात घ्या. मोठ्यांचं सगळंच मोठं असतं. स्वतःच्या बायकोचे दागिने, बायकोनी समर्थपणे साथ दिली. म्हणले तुम्ही महत्त्वाचे आहेत, मला इस्टेट बिस्टेट त्याचं काय महत्त्वाचं नाही, तुम्हाला योग्य ऑर्डर मी तुमच्याबरोबर आहे. ह्याला म्हणतात माऊली ओरिजिनल. ती दागिनं गाण ठेवलं. थोडं टेन्शनमध्येच, सगळं बंद, कोलॅप्स. आणि ह्यांचं एखाद्या उद्योगपतीला जेव्हा कर्ज होतं ते काही कुटीत असतं, ध्यानात ठेवा. सोपं नाही ते. पैसा कर्ज फेडायला पैसाच लागतो. गेला बा, मला काय करावं. तर ह्यांचा एक कंपनीचा कारोबार म्हणजे त्यांचं ते कनेक्शन ही उत्तर प्रदेशमध्ये होतं. उत्तर प्रदेशमध्ये हा रवी देशमुख गेला. बघा, एक मराठी माणसाची कथा ही. महाराष्ट्रीयन माणूस उद्योगपती होऊ शकतो. तिथं एक कामगार होता सहज. मला लई टेन्शन चालले असताना ऐकलं त्या कामगारांनी, त्यांचाच कामगार त्यांनी सांगितलं, मला मालक 1 मिनिट मला वेळ द्या, मला थोडं बोलायचं. म्हणलं काय? एक मंदिर आहे म्हणलं देवीचं. आणि त्या देवीच्या मंदिराचं ते म्हणलं कुठे आहे मंदिर? उज्जैनपासून 80 किलोमीटर आहे. उज्जैन आपल्या महाकालांचं 80 किलोमीटर आहे. नाव आहे नलखेडा. म्हणले देवीचं नाव मा बगला माता, बगलामुखी माता. म्हणजे आपल्या मराठीत बगळा जो असतो ना, बगळा पांढरा शुभ्र, हां, आई बगळा माता म्हणू शकतो आपण. बगळा माता ते मंदिर आहे. म्हणले तिथं गेला ना कार्यक्रम होणार.
तुमच्या त्याच्या वाईट ह्याच्यात तुम्ही निघणार. म्हणलं काय भानगड आहे बा. मग त्यांनी नेट गुगलवर सर्च केलं कुठं काय, ते सर्चिंगमध्ये असं आढळ, तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. हिमाचल प्रदेशमध्ये एक स्थानक आहे, म्हणजे ते मंदिर आहे दतिया म्हणून, MP मधलं, मध्य प्रदेशमधलं एक, तिथे एक मंदिर आहे. MPत अजून 2 आहेत, त्याच्यापैकी एक आहे. म्हणजे MPत 3 आहेत आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक आहे. काही ठिकाणी बघा तंत्र वेगळे मंत्र वेगळे त्यांना ठेवा. ब्राह्मणाकडून आपण उच्चारतो तो मंत्र, तंत्र उच्चारतो तो तांत्रिक, त्याच्यामध्ये बी सात्विक क्रिया वेगळी असते. बरेच लय डीपमधला विषय हा. धार्मिक क्रिया वेगळी असते, होम वेगळा, हवन वेगळं, ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे ना, ह्या मंदिर नलखेड्याचं, त्या ठिकाणी ते गेले बा, तिथं होम हवन केलं जातं. ते मंदिर असं आहे की 4 बाजूने प्रेत जातात तिथं, म्हणजे स्मशानात मंदिर आहे ते. हनुमानाची मूर्ती आहे तिथं, म्हणजे बाहेर दुसरं मंदिर ते हनुमानाचं आहे, आतमध्ये ही देवी. ह्या देवीचं महात्म्य असे की एखाद्या कुटुंबाला सरळ मार्गाने जात असेल, जर दुसरी शत्रुपिढा जर असेल किंवा काही करणे कावटाला अमकं तमकं, सगळ्यात म्हणजे कोर्ट मॅटर, निकाल जवळ आलाय, कुठं होतोय काय होतोय, अशा प्रकारे किंवा तुमची जी इच्छा आहे ना ती पूर्ण करण्याची ताकद ज्या काही ठराविक ठिकाणी आहे त्यापैकी हे मंदिर आहे. फार जबाबदारीने बोलतोय मी. नंबर 1चं कामाख्या, तांत्रिक मधलं बोलतोय मी, सात्विक मधलं नाही. कामाख्या. नंबर 2चं शक्तिपीठ आहे. मग तिथं जा म्हणले, त्यांनी सगळं स्टडी काय ना म्हणले, चांगलं आहे बा, जाऊ. हे तर फार कॉलेप्स झाला होता गडी. गेले त्या ठिकाणी, गेल्यानंतर ते हे केलं, तिथं सगळं त्यांनी पाहिलं, दर्शन घेतलं. आणि मग मंदिरापाशी गेल्यातच थोडंसं वेगळं वाटायला लागतं. म्हणले इथं कुठलंही हे केलं जात नाही की एखाद्याला लोबाडणं किंवा काय. ही जी त्यांचं जी मंडळाची सिस्टीम आहे ती सगळी सागून आहे, लिगली. हे असं ह्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया कोणाला द्यायचा नाही. त्या मंदिराची ट्रस्टची पावती 300 रुपये फाडायची. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं काय ना, पण तुम्हाला जर तिथं जर तुमचे जे मनात आहे त्याच्यावर जर यज्ञ करून तशा प्रकारचा साकडं घालायचा असेल तो विधी सांगतो तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधीचा एक वेगळा विधी, वेगवेगळ्या प्रकारच्या. पूर्वी तिथं पशुबली दिला जात होता, आता ते नाही काही. मी तर पशुबली किंवा जीव हत्या अजिबात नाही. रेड्याबिड्याची जीव हत्या तिकडे आसाममध्ये होते. इथं पहिली कोंबडं बकरं चालायचं, पण आता नाही. आपल्या गावाकडच्या बकरं जत्रा चालत नाही का तेव्हा, असा विषय दैत्याचं. पण आता तिथं कसली जीव हत्या नाही. पण काही वनस्पती, आता आपल्या खाण्यापिण्यातच काही पदार्थ असतात, पण हे तंत्रासाठी जातं हे तुम्हाला माहिती आहे का? राळ हा प्रकार माहिती आहे का? राळ, काळं तीळ, मीठ, वनस्पतीचंच एकलं हे लिंबू. लिंबू म्हणजे आंबा नाही मला, आंबा वेगळा, लिंबू हा फार खतरनाक प्रकार आहे. ज्याला माहिती त्याला माहिती. टाचणी हा वेगळा प्रकार आहे. तंत्राचा विषय चालला आहे हा, मंत्राचा नाही. काही गोष्टी समजून घ्यायचा. मग तिथं म्हणले कसं काय सिस्टीम, म्हणले हा विषय असा आहे की 2100 रुपये ब्राह्मणाचे, त्या तांत्रिकाचे, यज्ञाची, आणि 300 रुपये पावती कंपल्सरी असते. दुसरा एक यज्ञ आहे त्याची 5000 फी आहे, तिसरा एक यज्ञ त्याची 11,000 फी आहे. आता हे कोट्याने करतं, हे नाही ते 11,000 फी भरली. मला असंच करायचे. 2.25 तास चाललं होतं मंत्रोपचार. बऱ्याच त्याच्यात त्या ठिकाणी देवाला जाताना कुणाच्या पैशाने जायचं नाही किंवा कुणाने काही दिलेलं खायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, बाथरूमला गेला, संडासला गेला आणि तिथं जाऊन बसला जमत नाही. आंघोळ करूनच तिथं बसावं लागतं. बरेच विधी त्यातली तुम्हाला एखादी निवांत सांगत आणि लय लांबत हो, लय माहिती त्यातली मला माहिती झाली. मी आता जाणार आहे त्यावेळी दुसरा बाग बनवीन. हां, निलावंतीचं कोल्हापूरला गेल्याशिवाय विषय सुटणार नाही. तो बी बाग माझ्या डोक्यात आहे, बी बनवतो लवकरच, थोडा वेळ द्या मला. ही त्यांनी ते केलं बा रवी देशमुखने. आली गाडी तिथून घरी. नॉनव्हेज आणि ड्रिंक फक्त तिथं करायचं नाही. हे तुम्हाला सांगतो, आपलं देव नाहीत. सात्विकन तांत्रिकचा फरक ओळखायचा, याच्या नादाला लागायचं नाही. तुमची कॅपॅसिटी असल्याशिवाय. कॅपॅसिटी म्हणजे कसं, बघू धावू करू काही करून काय होते त्याला, याने नाव नका, तुमचा करेक्ट कार्यक्रम होईल. ही फार वेगळी दुनिया आहे. आता आपला महादेव तो बोळा सांबे, शंकर महादेव काय बोळा सांबे, पिपळात झाडाखाली बसला, त्याचं स्थान असलं मंदिर पिंपळेश्वर. महादेवासारखी नावं कोणत्या देवाची नाहीत. परमेश्वर आहे, काशी विश्वेश्वर आहे.
म्हणजे तुम्ही त्याला काही म्हणा, खडकात बसलं खडकेश्वर नाव होतं, शेवर शेवत असतं म्हणजे महादेव, कारण तो बोळा सांभे. आपल्या सगळ्या म्हणजे किती तुम्ही बोळसाटा असाल कसं असाल ते तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात तुम्ही पुजला ना तो आपलाच, त्याला कसंही चलतं काही चलतं. पण तांत्रिक विद्येमध्ये हे जे देव आहेत यांना काही चलत नाही. मंत्रोपचार जरी शब्द बदल झाला तरी त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतात. हे जाणून घ्या. कुठलीही गोष्ट सखोल स्टडी केल्याशिवाय अजिबात डोकं लावायचं नाही, सावध करतोय मी. त्या मंदिरात कोण कोण येते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, इंदिरा गांधी कंटिन्यू येत होती, पंतप्रधान झाली, राजकीय नेते अनेक, ही लोक सांगत नाही बरं का. सिनेस्टार मोठे मोठे, ती फाशी घेऊन मेल्याला मला आठवलं तो सिनेस्टार राजपूत का काय नाव होतं तो बघा, ती मेल्या अवस्थेत सापडला टाकलेला तो सुशांत राजपूत. तो आधी तिथं जात होता, तो स्टार झाला नंतर, आधी स्ट्रगलर असतात हे लोक, यांना तो स्टार झाला. म्हणजे बघा ते आपण जे म्हणतो ते येतं, पण नंतर ते विसरून गेला किंवा काय चुकलं असेल त्याच्याकडून, काय झालं त्याचं, गांजाच्या आरे गेला, कुणी दिला काय षडयंत्र लागलं पडीत त्याच्यात. तुम्ही ज्यावेळेस काही नसता आत्तासुद्धा त्यावेळेस तुम्ही काहीच नसता, पण ज्यावेळी तुम्ही 4 पैसे कमावता, ज्यावेळी तुम्ही मोठं व्हायला लागताना तुमचे न सांगता गपचिप 100 शत्रू तयार होतात, ध्यानात ठेवा. ही वस्तुस्थिती आजची आपली. ह्या घटनेमध्ये तिथून आल्यावर तर फरक, जे मागत करी चाव 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 चालली माझे पैसे द्या आमकं, ही ग बसली बघा इफेक्ट, हे ग बसले. हा रवी देशमुख त्यांना म्हणायला आला, तुला दम निघतोय का, माझी कंपनीचा जर दिन नाही तर देत नाही, तुला काय करायचं, कोर्टात जा, काय जा काय जा. तो म्हणायचा जाऊन द्या, 12 महिने थांबतो बाबा अजून. तसं काय इतका मोठा फरक आला, म्हणजे त्याला बरं वाटायला लागलं. मग जी वेळ होती तुम्हाला माहिती आहे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ, 3 ते 6, 4ला गाडी उठायचा, आंघोळ बिंघोळ सगळं व्यवस्थित होऊन हे देवीची आरती. आणि यूट्यूबला गुगलला ते सगळं अवेलेबल तुम्ही सर्चिंग केलं तर मंत्र त्याचे सगळं ठराविक मंत्र न म्हणजे शब्दात हे करता, ते म्हणणे बिनणे त्यांचं श्रद्धा आहे, बाकी काही नाही. आपल्याला समाधान असतं ना त्याला म्हणतात साधा, अंधश्रद्धा नाही ह्याच्यात. आपल्याला समाधान, आपण काय पाप करत नाही, कुठले जीव हत्या नाही, काय नाही काय नाही. दिवस चांगला जातो, एक कॉन्फिडन्स लेवल वाढती, असं वैज्ञानिक दृष्टीने घेऊ शकता तुम्ही. साधा विषय. सुरुवात केली, आत्ता 3 महिने झाल्यात, 200 कोटी प्लसचा कारभार आहे आत्ता आजच्या डेटला. हा, ते म्हणले आता ते पुढच्या ह्याला जाणार आहेत, म्हणले या आपण दोघं जाऊ. आता ते छत्रपती संभाजीनगरला आहेत, म्हणलं त्यांच्याबरोबर जावं नाही तर मग आपलं सेपरेट जावं, कसं जमेल तसं. पण पुढल्या महिन्यात योग जसा येईल, जशी देवी बोलवून मी जातो, आणि सेकंड पार्ट नक्की बनवून मी सुद्धा एक यज्ञ करणार. मला बी लई त्रास आहे, असं आहे विषय. पिपळाला पानं, त्या पळसाला पानं 3च आहेत कुठे गेलं तरी, असा विषय असतो. ह्या माणसाचं सगळं अडचणीतून मुक्तता झाली. 5-6 वाका होणे म्हणजे आपण त्याला म्हणतात मुलंच न राहणे, असा बी विषय त्यांचा झालता नवरा बायकोचा. पण त्या माणसाने देव मानत नव्हता बरं का, नास्तिक माणूस. आणि हे असा फरक पडल्यावर ते माणूस आता पूर्ण हे गेला आहे. म्हणजे नास्तिकाचा आस्तिक कसा झाला याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाची समस्या आहे, काही आसन काय आसन, फक्त विचार करा, जीवन थोडं आहे, जीवन चांगल्या प्रकारे जागा, आणि आपल्या विरुद्धच्या शत्रुनाश ऑटोमॅटिक. काही जर आसन वाकडा तिकडे हिशोब, तुम्हाला एक खोटं काय सांगू, काही घर अशी आहे, तुम्हाला माझ्या पाठीमागे संगमनेर पारनेरला गेलतो, त्या वेल्ल्याच्या जवळ एक घर असं आहे, आपल्या सबस्क्रायबरचं म्हणले पाहुणे, ते घराची हिस्ट्री सांगितली. रोडच्या कडेला घर आहे, अगदी बांगला आहे बघा. एक आई आणि एक 19-20 वर्षाची मुलगी, एवढे 2च लोक घरात राहिलेत. भाऊ वारला, आई वडील वारले, त्यांचे वडील वारले, 4 आजी वारली, 5 लोक एक 6 ते 7 वर्ष कालावधीत मरून गेली घरातली. फक्त एक ती माऊली आणि ती मुलगी राहिली. आणि तिथं गेल्यानंतर ना मला सुद्धा, मी आता बरेच लोक सबस्क्रायबर बोलवतात ना घरी, मी जातो मुद्दाम काहींच्या घरी, मला काहीतरी कधी कधी ना असं निगेटिव्ह एनर्जी फील होती. तुम्हाला सांगतो की असं करमत नाही तिथं, काहीतरी वेगळं पण बोलून दाखवत नाही. कसं होतं, माणसाला थोडं काहीला स्पष्ट बोलल्यावर राग येतो, त्यामुळे मी लय डोकंच नाही लावत आपण, असा विषय असतो. जे मोकळ्या मनाने बोलून ना त्याला लगेच मी सावध करतो, बोलतो मग असं. पण तसं माणसा नाराज नाही करतात, कारण ते आपला माणूस असतो, असा विषय. अशा प्रकारचे काही
असते तर ते लोकांना आता ही जी लोक आहेत 5-6 घरातली गेली, मला वाटतं शेणनी तिथं जाऊन एक यज्ञ करा. मला वाटतं बरं का की आपलं आपण तरी जगलो पाहिजे ना, कमीत कमी काय असेल ती संपला पाहिजे विषय. समजतात त्याच्यापेक्षा नीच नालायक दुनिया आहे, ध्यानात ठेवा. तुमच्या सुद्धा वाईटावर काही चार असू शकतात बऱ्याच जणांचं. हा म्हणजे तुमचा नवरा अचानक लय दारू पित असन, अचानक काहीतरी बदलत असं वाटतं की बा पुढं, आणि वाईट वाईट स्वप्न पडत असताना हे दुःखक असतं की काहीतरी विषय आहे, असा विषय असतो. आणि त्याच्यात काय कुठलं वाईट कृत्य करायचंच नाही आपल्याला. आपल्याला काय करायचे, फक्त एका देवीची मनाबाई उपासना करायची, संपला विषय. संपला विषयच संपला. त्यातून चांगल्या माणसाला कलियुगात त्रास आहे, चांगल्या माणसासाठी मी काम करतोय, ध्यानात ठेवा. वाईट आणि याच्यात जर माझे संपर्काचा प्रयत्न करू नका ना, आपला चॅनल बघू ना वाईट माणसाने, आपलं तुमचं जुळू शकत नाही, ध्यानात ठेवा. फोन तर चुकून सुद्धा करू नका. हा आणि 10 रुपये पिऊन संध्याकाळचा 7 ते 9 ह्या तुम्ही फोन उचलतो ना, 10 रुपये पिऊन मला फोन करायचा नाही, तुम्हाला खरं सांगतोय. जो करतायत कोण करतायत सगळ्याला माहिती. हा चकना खाता खाता तुम्ही एखादी काही गप्पा मारता राहा, शरम वाटायला पाहिजे. हां तुमच्यामुळे ज्याला गरज आहे 4 फोन वेटिंगला थांबतात ना, साधी गोष्ट आहे. वाईट माणसांच्या पासून लांब राहायचं, आपल्या मायापासून माझ्या चॅनलपासून लांब, माझं जाळून दे माझ्या चॅनलचा तिकडं. काही सांगू अजून आता ते टायमिंगला लांबच चालला आहे. पण ही माता बगळा देवी आहे ना, बगळामुखी, महात्मा लय मोठे, सर्चिंग करून बघा सगळी माहिती मिळेल. प्रत्यक्ष विष्णू भगवंतानी पद्मनाथ केरळमधलं माहिती आहे पद्मनाथ स्वामी मंदिर, ती फक्त आपल्याला लय श्रीमंत आहे, लय सोनं आहे, साप आहेत एवढंच कळलं आपल्याला. त्या पुढचं सांगतो, प्रत्यक्ष विष्णूने उपासना केलेली ह्या मातेची. श्रीकृष्ण, मी तुम्हाला जे मंदिर सांगितलंय ह्या नलखेडाचं, तर त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होण्याच्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाला तिथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. बघा सगळे ही आख्यायिका आहे त्या, म्हणजे तशा प्रकारचं ही समज म्हणा गैरसमज काही म्हणा, पण आहे ते लोक मानतात. बकासुराचा वध माहिती आहे ना तुम्हाला, कुणी केलता? बेमानी. ती गाडीभर भात खाद्य आमकं तमकं एक माणूस लागायचा तो, हीच देवी. लय लांब कशाला, मोठे मोठे सिनेस्टार बघा, हे खान आहेत का 3 खान, यातले 2 तिथं जातात. हे लोक सांगतात का हो, राजकारणी. नाशिकचा एक आमदार आहे बघा, आदिवासी समाजातून येतो, माईक पुढे डायरेक्टच मानला तो. जगात काय चाललंय भारी ध्यान ठेवायचं, कधी बी कोण काय म्हणते, लोक आतलं सांगत नाही, स्वतःच कोट्याने खेळतात. आम्ही मेलो इकडं 105 रुपयात पेट्रोल टाकू काय आहे ते बरं आहे, अवघड जाऊन द्या मरू द्या. ते जे आमदार डायरेक्ट मानला होता, सभापती बनलो होतं त्याला, की तंत्रमंत्रची विद्या माझ्याकडे नसती तर मी आज आमदारच झालो नसतो. मी साधा माणूस आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिथं जाऊन काम करावं, असं का मानलं, हे वक्तव्य चुकीचं आहे. बघा ना जगात काय चाललंय. नरहरी जिरवळ नाव आहे त्यांचं, त्याची बाईट चेक करा कधी पण. असं दुनिया आहे. मोठमोठे नटनट जातात, राजकारण जातात. अनंत अंबानी नरखेडा, आपणच काही इडी आहे का? लय गरीब आहे, तुम्हाला रुपया नाही बा, तुम्ही भिकारीचे भाऊ, तुम्हाला काय ते त्रास होतोय, लय आडी अडचणी, कर्ज, दुनियादारी, टेन्शन, लपून बसावं लागतंय. माझा ऐक, कामाला कुठेही कामाला 500 मिळते, 500 400 मिळणार ना. कामाला गेल्यावर कष्ट करा, कष्ट करून 3000 कमवायचे आणि रेल्वेने जायचं तिकीट काढून साध्या याने. 3 देव करायचे. तिथे गेलं ना, पहिल्यांदा करायचं आपले महाकाल उज्जैन, त्याच्यानंतर आपले ते दारूभक्षण करतात ते देव भैरवनाथ ते मंदिर, आणि 3 नंबरला 80 किलोमीटर बस चालू आहेत कंटिन्यू. कसंही जा, ग्रुपने जा, कसंही जा. नरखेडा मध्य प्रदेश, बगला देवी, आपल्यात बगळा देवी म्हणतात, बगळामुखी माता, बगळामुखी माता. सर्च करा, काही करा, काय करा, लय लांबायला लागले आता. आणि आता मला निरोप द्या का, काय होतं न बोलता पण काही आतलं कळलं पाहिजे तुम्हाला. ज्याला खरंच असं वाटतं कालवान सुद्धा 2-3 तासात इटते बा घरातलं, सारखा साप दिसतोय बा, निगेटिव्ह वातावरण, नुसती एकमेकात ह्या घरात बांधणं चालू आहेत, सुखच नाही. काही गोष्टी समजून घ्या. रामकृष्ण हरी माऊली.